काल श्रीजाच्या पप्पांनी मार्केटमधून कोवडी लुसलुशीत पालक आणली होती. त्याचेच आज सकाळी नाश्त्याला मला पालकचे थालीपीठ करायचे होते. याची रेसिपी मी याच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चॅनलवर नक्की एकदा चेकआउट करा. त्यानंतर मस्त थालीपीठ झाले आणि श्रीजाला लगेच खायला दिली. तिला तर थालीपीठ खूप जास्त आवडतात, तर ती खूप एन्जॉय करून खात होती. आम्हाला पालकची भाजी आवडत नाही खायला, पण थालीपीठ मात्र खूप जास्त आवडतात. त्यानंतर गॅसवर इकडे पॅन ठेवला आहे. मला श्रीजाच्या पप्पासाठी होममेड पित्तावरचं पावडर तयार करायचं होतं. तर पॅनमध्ये 3 चम्मच जिरे घेतले, 3 चम्मच बडीशेप घेतली, 3 चम्मच ओवा घेतला. हे छान गॅसवर 5 मिनटं भाजून घेतले. आजकाल श्रीजाच्या पप्पांना एवढा पित्ताचा त्रास होतो की डॉक्टरच्या उपचारांनी पण काहीच फरक पडत नाही. ह्या पावडरनी त्यांना फरक पडतो. त्यानंतर 1.5 चम्मच शेंदा नमक घेतला आणि मिक्सरला छान असं बारीक पावडर करून घेतलं. हे पावडर कोमट पाण्यामध्ये सकाळी 1 चम्मच किंवा संध्याकाळी 1 चम्मच घ्यायचा आहे. यामुळे पित्ताचा त्रास होत नाही, ॲसिडिटी होत नाही आणि पोटाची चरबी कमी होते आणि वेट लॉस होण्यास पण खूप मदत होते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, फरक नक्की जाणवेल. त्यानंतर मी इकडे स्वतःच आवरत होती, कारण मला जायचं होतं हॉस्पिटलला प्रेग्नेन्सीचं डेली चेकअप करायसाठी. तर मस्त इकडे आवरून घेतलं आणि श्रीजाचे पप्पा पण आले होते ऑफिसमधून. त्यानंतर आम्ही इकडे हॉस्पिटलला आलो. हॉस्पिटलचं काम केल्यानंतर श्रीजाच्या पप्पांना परत ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे लगेच घरी निघून आलो. त्यानंतर डायरेक्ट मी संध्याकाळचं शूट केली. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मला मेथीची भाजी करायची होती. तर मग इकडे मस्त मेथीची भाजी पण करून घेतली आणि जे आई करते तेच श्रीजाला करायचं असते. ती पण तिच्या गॅसवर मस्त मेथीची भाजी करत होती आणि पोस्टरमधल्या प्राण्यांना खाऊ घालत होती. तिचं हे काम बघता मला असं वाटते की आता लवकरच मला स्वयंपाक पण करायची गरज नाही. असा होता आजचा दिवस. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.